नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अमोल अंतरकर द विनर करिअर पॉईंटच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, मला इथं 2 मिनटं फक्त तुमचे घेतोय मी सुरुवातीला। सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जी परिस्थिती आहे कोविड कालखंडामधली, बघा ही खूप त्यातल्या स्पेशली आपल्यासारखे जे काही तमाम महाराष्ट्रामध्ये तयारी करणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी हा खूप संघर्षमय कालावधी सध्याला सुरू आहे। त्यातली त्यात अजून त्यामध्ये भर टाकते आपलं सध्याचं करंटचं सरकार। वारंवार परीक्षा पुढे ढकलले जाते, चला ठीक आहे, तो एक भाग वेगळा आहे, परंतु इथं सरकारने किती जरी परीक्षा पुढे ढकलल्या तर आपल्याला आपल्या ध्येयापासून थोडंही विचलित व्हायचं नाही आहे। क्लिअर? हा झाला पहिला पॉईंट। परत दुसरी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, बघा इथं ह्या कालखंडामध्ये किंवा ह्या आता सध्याच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये असे भरपूर सारा विद्यार्थीगण आहे किंवा भरपूर सारे विद्यार्थी आहेत, त्यांना इथं शहरामध्ये, मग औरंगाबाद असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये येऊन हा विद्यार्थी सध्याला राहू शकत नाही आहे। एकंदरीत संपूर्ण परिस्थिती किंवा इथं राहण्याचा खर्च असेल, क्लासेसचा खर्च असेल, अभ्यासिकेचा खर्च असेल, वैयक्तिक त्यांचा काही खर्च असेल, हे संपूर्ण सध्याला हे कोणी पेलवू शकत नाही आहे। मग ह्या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन आदरणीय शिंदे सर यांनी एक उपक्रम इथं तुमच्यासाठी स्पेशल राबवला। तो उपक्रम म्हणजे तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये सरांनी इथं भरपूर सारे कोर्सेस आपल्या MPSC मधले इथं लॉन्च केलेले आहेत। मग त्यामध्ये इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, ओके, त्यानंतर इथं राज्यघटनेचा कोर्स आहे, बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, पंचायत राज आहे, असे वेगवेगळे कोर्स अगदी कमी खर्चामध्ये, खूप कमी खर्चामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे ॲप्लिकेशन आमचं इन्स्टॉल कराल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये सगळे कोर्सेस दिसतील आणि त्याच्या खाली त्याची फीस दिसेल। अगदी खूप कमी खर्चामध्ये किंवा अगदी खूप कमी फीजमध्ये हे आम्ही तुम्हाला इथे देऊ केलेलं आहे। तर मी तमाम महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की जवळ संपूर्ण मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा। ओके, त्यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, द विनर नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला जायचे, तिथून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्यानंतर खाली तिथं तुम्हाला भरपूर सारे आमचे कोर्स दिसतील, ते कोर्स इथून तुम्ही परचेस करू शकता। ठीक आहे, चला आता आपण आपलं येऊया या विषयाकडं। आता बघा, इथं ज्यावेळेस आपण इंडियन हिस्ट्रीबद्दल बोलतो, आधुनिक भारताचा इतिहास, या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक चॅप्टर आहे तो म्हणजे भारताचा घटनात्मक विकास। बघा बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चला ज्यावेळेस आपण इथं तयारी करतो, अभ्यास करतो आणि ज्यावेळेस आपण पाठीमागं ज्यावेळेस 2-4 वर्षापूर्वीचे क्वेश्चन पेपर आपण अभ्यासतो, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ह्या घटनात्मक विकासावर बरेचसे प्रश्न आलेले इथे जाणवतात। मग जर आपल्याला माहिती आहे की ह्या टॉपिकवर एकतरी प्रश्न येतोय म्हणजे येतोय, तर मग हा टॉपिक आपण क्लिअर करणं गरजेचं आहे। बरं, अजून एक मोठा प्रश्न आहे की मुलांना नेमकं हे समजत नाही की या प्रकरणामध्ये नेमकं करायचंय काय, कोणते कायदे करायचे आहेत, कोणते कायदे करायचे नाही। बरं, प्रत्येक कायद्यामध्ये कोणता टॉपिक आपला थोडे महत्त्वाचा आहे, इथं भरपूर सारे मुलांच्या मनामध्ये जम्पलिंग असते। एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला आता अशी एक डायग्राम देणार आहे, त्या डायग्रामच्या बाहेर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न जात नाही, ओके, आणि जे काही मुद्दे इथं मी तुम्हाला सांगतोय त्या मुद्द्याच्या बाहेरही प्रश्न इथं जात नाही आहे। ओके, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला कायदा करायचा आहे, ओके, तर इथं तुम्हाला ही डायग्राम तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे। बघा, ज्यावेळेस तुम्ही इथं कायद्याबद्दल आपण चर्चा करतोय, घटनात्मक विकास जर म्हटलं तर सुरुवातीला तुम्हाला नियंत्रण कायदे माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे ही कंपनी ज्यावेळेस भारतामध्ये स्थापन झाली होती, EICG ला आपण म्हणतो, ईस्ट इंडिया कंपनी, मग ही कंपनी भारतामध्ये आल्यानंतर किंवा भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आल्यानंतर ही कंपनी नंतर एवढी स्ट्रॉंग बनत गेली की ब्रिटिश पार्लमेंटला आता भीती वाटायला लागली की ही कंपनी जर एवढा पैसा ह्या एका देशामधनं कमवते, भारतामधून, तर ही कंपनी एवढी श्रीमंत होत गेली आहे, या कंपनीचे शेअर्स होल्डर्स एवढे श्रीमंत होत गेलेत, तर एक वेळ अशी येऊ नये की ही लोक किंवा ही जी कंपनी आहे ही कंपनीचे एक वेळेस त्या ब्रिटनवरती राज्य करेल। म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनी काही कंपनीवर कंट्रोल ठेवण्यासाठी काही किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी काही कायदे पारित केले, त्याला म्हणायचे नियंत्रण कायदे। मग एकूण 4 कायदे आहेत नियंत्रण कायदे। त्यातला पहिला आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यानंतर 1781चा एक छोटासा कायदा आहे, त्यानंतर 84चा पिट्स इंडिया ॲक्ट आहे, 86चा कायदा आहे। ठीक आहे, हे 4 कायदे, हे 4च कायदे करा। आणि ह्या 4 कायद्यामध्ये अजून सांगतो पाठीमागं आयोगाने नेमकं काय काय प्रश्न विचारलेत एकदा ते ॲनालिसिस करा। सेकंड आहे इथं सुधारणा कायदे। आता पार्लमेंटनी आता ह्या सुधारणा कायद्याला अजून एक नाव लक्षात ठेवा, चला, चार्टर्ड ॲक्ट। ओके, काय म्हणतात त्याला? चार्टर्ड ॲक्ट। ह्या चार्टर्ड ॲक्टमध्ये तुम्हाला भरपूर सारे एकूण 4 कायदे आहेत। मग 1793चा चार्टर्ड ॲक्ट आहे, 1813चा आहे, 1833चा आणि 1853चा कायदा, त्यानंतर आहे राणीचा जाहीरनामा, ओके, 1858चा, त्यानंतर भारतीय परिषदेचे कायदे, एकूण 3 कायदे आहेत भारतीय परिषदेचे, त्यातला आहे 1861चा कायदा,
त्यानंतर 1892चा कायदा आणि 1909चा हा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा आपण ज्याला म्हणतोय. त्यानंतर आहे भारतीय सुशासनाचे कायदे, एकूण 2 कायदे. 1919चा हा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा, त्यानंतर 1935चा एक कायदा. ओके. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. बघा याच्या बाहेर तुम्हाला कायदे विचारले जात नाहीये. अजून जर थोडं पुढे जायचं म्हटलं अजून पण आहे. इथं ब्रिटिशकालीन काही कायदे आयोग कायदे आता आपण पाहिले, परंतु अजून सुद्धा काही आयोग नेमलेत, काही समित्या नेमल्यात. तर ह्यांचा पण आपल्याला अभ्यास कसा करायचा बघा. इथं जर तुम्ही दुष्काळ आयोगाबद्दल जर विचारलं, बघा तुम्हाला इथं आता हे फक्त मी तुम्हाला हेडलाईन देतोय. ओके. आता यातला आतमधला जो काही डाटा आहे हा डाटा तुम्ही क्लिअर करून घ्यायचा. ओके. इथं मी तुम्हाला आता एक नंतर आपण एक कायदा पाहणार आहोत, त्या कायद्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. परंतु नेमका कायद्याचा अभ्यास करायचा कसा आणि त्याचं हे सेपरेटेशन करायचं कसं हे पहिले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर इथं दुष्काळ आयोगाबद्दल जर आपण बोललो, एकूण 5 दुष्काळ आयोग आहेत. त्यातला पहिला आहे कर्नल स्मिथ. ओके. त्यानंतर कॅम्पेबल आहे, त्यानंतर रिचर्ड स्ट्रॉची आहे, त्यानंतर लॉयल आयोग आणि त्यानंतर आहे मॅकडोनाल्ड आयोग. ओके. म्हणजे इथं कायदे हा पार्ट थोडा वेगळा. आता हे सगळे कायदे आपण पाहिले. त्यानंतर इथं आयोग दुष्काळ विषयक नेमकं ब्रिटिशकालीन कोणते आयोग होते, त्यानंतर कामगार विषयक कोणते कायदे, एकूण बघा भरपूर आहे ते कामगार विषयक कायदे. परंतु सुरुवातीचे 2 कायदे नेहमी लक्षात ठेवा. चला, पहिला फॅक्टरी ऍक्ट 1881-82चा आहे आणि सेकंड आहे 1891-92. ह्या कायद्यामध्ये 11वीचा इतिहास जर तुम्ही पाहिलं, 11वीच्या इतिहासामध्ये स्पष्टपणे त्यातले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे इथं त्या कायद्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर इथं शिक्षण विषयक हा थोडा मोठासा टॉपिक आहे. भरपूर सारे आयोग आहेत, भरपूर साऱ्या समित्या आहेत, सगळं पाठ करत बसायचं नाही. तुम्हाला अजून बी सांगतो, ह्या शिक्षण विषयक जे काही आयोग आहेत किंवा समित्या इथं फक्त आणि फक्त तुम्ही त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. ओके. बघा इथं 1813चा चार्टर्ड ऍक्ट ह्यामध्ये नेमकं शिक्षणाविषयक काय तरतूद आहे, त्यानंतर 1833 आहे, 1835. ओके. आता जर तुम्ही अजून थोडं जर पुढे गेलं, इथं तुम्हाला अजून एक सांगतो, फक्त इथं तुम्ही एकच काम करायचे, यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला आयोग काय करतोय, इथं क्रम विचारते, कोणतेही 4 तुम्हाला ऑप्शन दिले जातील आणि त्यांचा योग्य क्रम लावा असं तुम्हाला प्रश्न त्यामध्ये विचारलं जाईल. ठीक आहे. इथं शिक्षण विषयक जे काही आयोग काही समित्या आहेत, इथं तुम्हाला अजून बी सांगतो, तुम्हाला फक्त आणि फक्त एकच लक्षात ठेवायचे, यांचा क्रम. ओके. जर तुम्ही सुरुवातीला जर पाहिलं तर इथं चार्लस वूडचा खलिता आहे 1854चा. ओके. त्यानंतर स्टॅनलेचा खलिता आहे 1859चा. त्यानंतर हंटर कमिशन आहे 1882चं. त्यानंतर लॉर्ड कर्झनचे शैक्षणिक धोरण 1899. त्यानंतर थॉमस रॅले आयोग 1902 आहे. भारतीय विद्यापीठ कायदा 1904. त्यानंतर सँडलर आयोग 1917 आहे. इथं आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इथं आहे मॉन्टफोर्ट सुधारणा 1919 आहेत. हर्टॉग समिती 1929 आहे. त्यानंतर वर्धा शिक्षण योजना 1937 आहे. त्यानंतर अबाउट वूड समिती आहे 1937. त्यानंतर जॉन सार्जंट योजना 1944 आहे. त्यानंतर नलिनी रंजन सरकार 1946 आहे. इथं राधाकृष्ण आयोग 1948. त्यानंतर 15 नंबर आहे मुदलियार आयोग 1952. त्यानंतर दुर्गाबाई देशमुख समिती 1958 आहे. हंसाबाई मेहता समिती 1961-62 आहे. कोठारी आयोग 1964 आहे. शैक्षणिक धोरण 1968 आहे. ईश्वरभाई पटेल पुनर्विलोकन समिती 1968ची आहे. मालकम अधिशेषाई समिती 1977 आहे. पार्वतीबाई मालगोंडा शिक्षण सुधार समिती 1984 आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आहे. ओके. त्यानंतर खडूफळा मोहीम 88 आहे. त्यानंतर नवे शैक्षणिक धोरण 2009. अजून बी सांगतोय, जास्त काही करायची आवश्यकता नाही, इथं फक्त हा क्रम लक्षात ठेवा. चला ठीक आहे. चला, हा झाला तुमचा सगळा हा घटनात्मक मॅटर, किंवा इथं तुम्हाला आयोग फक्त कायदे प्लस ह्यावरती असे प्रश्न टाकतोय. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता इथं एक कायदा बघू आपण आजच्या सेक्शनमध्ये. बघा, हे ब्रिटिशकालीन जे काही चार्टर्ड ऍक्ट आहेत, हे 4 कायदे सुधारणा कायदे आपण ज्याला म्हणतोय, 1793चा, 1813चा, 1833 आणि 1853चा. ओके. तर आजच्या सेक्शनमध्ये आपण इथं एक नवीन कायदा समजून घेऊया चार्टर्ड ऍक्ट मधला. ओके. तर आपल्याला आजच्या सेक्शनमध्ये बघा हे एकूण 4 सुधारणा कायदे आहेत, ज्याला आपण नाव दिलं चार्टर्ड ऍक्ट. त्यातला पहिला आहे 1793चा चार्टर्ड ऍक्ट. 2 नंबर आहे 1813चा चार्टर्ड ऍक्ट. त्यानंतर 3 नंबर 1833चा आहे आणि 4 नंबर 1853चा आहे. हे 4च सुधारणा कायदे फक्त तुम्हाला इथं अभ्यासायचे आहेत. ह्या 4 सुधारणा कायद्यापैकी हे 4ही खूप महत्त्वाचे आहेत. ओके. जर तुम्ही पाठीमागचं जर क्वेश्चन पेपर अनालिसिस केले तर यावरती तुम्हाला प्रश्न 1-2 येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे कायदे आहेत. ठीक आहे. चल, तर यातला आजच्या सेक्शनमध्ये आपण सुरुवात करू इथून 1813च्या कायद्यापासून. ठीक आहे. चलो, तर आपण सुरुवात करूया 1813चा कायदा. आता इथं आपण सुरू करू 1813चा चार्टर्ड ऍक्ट. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. चला,
इतिहासामधले ज्यावेळेस तुम्ही कायदे अभ्यासता मग तो कोणताही असेल, नेमकं एक गोष्ट समजून घ्या, कायदा करण्याच्या पूर्वी नेमकं पार्लमेंटला तो कायदा करण्याची गरज का निर्माण झाली हे तुम्हाला पहिलं सांगता येणं गरजेचं आहे. मग इथं गरज निर्माण झाली, मग त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी तो कायदा केला. ओके, मग त्याच तरतुदी कुठे केल्या असणार त्या कायद्यामध्ये. अगदी सिंपल आहे आणि काय खूप मोठा कायदा नाही आहे हा, म्हणजे एकदम छोटे छोटे कायदे आहेत, परंतु आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतं. फक्त आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की प्रश्न येतोय कसा. ओके, चलो ठीक आहे. तर सुरुवातीला हा कायदा समजून घेण्याच्या पूर्वी नेमका कायदा करण्याची गरज का निर्माण पडली हे तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे. तर इथं एक घटना तुम्हाला, ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या घटना तुम्हाला मी सांगतोय 1808 मधल्या. कधीच्या आहेत त्या 1808 मध्ये. कायदा कधी केला 1813 मध्ये. घटना कधीच्या आहेत 1808 मधल्या. मग 1808 ला ज्या काही घटना घडल्या मग त्या घटनेची पूर्तता किंवा त्या घटनेमध्ये ज्या काही कमतरता ह्या ब्रिटिश पार्लमेंटला भासल्या तीच कमतरता कुठे भरून काढली त्यांनी त्या कायद्यामध्ये, म्हणजे 1813च्या कायद्यामध्ये. ठीक आहे, सुरुवातीला एक व्यक्ती तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे नेपोलियन. तो कोण समजून घ्यायचा आहे? आता नेपोलियन कोणत्या देशाचा होता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. तो कोणत्या देशाचा आहे? फ्रान्सचा. कोणत्या देशाचा? फ्रान्स. तर ह्या नेपोलियननी काय केलं बघा, इथं नेपोलियननी इथं युरोप खंड जो आहे ज्याला आपण म्हणतो युरोप खंडाची नाकेबंदी केली. आणि युरोप खंडाची नाकेबंदी केल्यानंतर बघा बरं पुढच्या घटना खूप महत्त्वाच्या आहेत. बघा नेपोलियननी, आता नेपोलियन कोण हा तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न पडला असेल. हा तोच नेपोलियन आहे की ज्यांनी टिपू सुलतान सोबत इथं अग्रीमेंट केली होती. आणि इथं हा टिपू सुलतान आणि हा नेपोलियन यांनी मिळून भारतामधून या ब्रिटिशांना हाकलून देण्याची प्लॅनिंग आखली होती. परंतु बॅड लक, इथं 1799ला टिपू सुलतान त्या श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये मारले गेले. त्यामुळं तो प्लॅन त्याचा इथं सक्सेस झालेला नाही आहे. पण तरीसुद्धा इथं 1808 मध्ये ह्या नेपोलियननी युरोप खंडाची नाकेबंदी केल्यानंतर युरोप खंडामधले जे काही व्यापारी आहेत यांचा व्यापार त्याने बंद पाडला. मग इथं मेन मुद्दा असा आहे, ज्यावेळेस युरोप खंडामधल्या बघा ही कंपनी पण युरोप खंडामधलीच आहे, ब्रिटनची. ओके, आता ब्रिटनची कंपनी आहे EIC, ही तर भारतामध्ये व्यापार करते. परंतु नेमका विषय कसा आहे, ज्यावेळेस नेपोलियननी युरोप खंडाची नाकेबंदी केली, युरोप खंडाची नाकेबंदी केल्यानंतर तिथं हे जे काही ब्रिटिश आहेत ओके ह्यांचा तेथील देशांशी व्यापार त्यांनी बंद पाडला. आता ज्यावेळेस इतर व्यापाऱ्यांचा तिथं व्यापार बंद झालाय मग त्या व्यापाऱ्यांनी युरोप खंडामध्ये किंवा ब्रिटनमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली की तुम्ही काय करा, आता आमचा व्यापार तर बंद पडलाय. ओके, आम्ही बेरोजगार झालो, मग आमच्या हाताला काम द्या, म्हणजेच आमचा व्यापार पुन्हा सुरू करा. जर तुम्ही तिकडे सुरू करत नसेल तर आम्हाला पूर्वेकडील देशाशी म्हणजेच भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्या युरोप खंडामधल्या व्यापाऱ्यांनी तिथं करायला सुरुवात केली. ब्रिटिश पार्लमेंटसमोर मोठमोठे आंदोलनं केले, जाळपोळ झाली. आता इथं विषय असा आहे, भारतासोबत जर व्यापार करण्याची परवानगी ब्रिटिश पार्लमेंट देते त्या इतर व्यापाऱ्यांना, तर कंपनी नाराज होतीये आणि ब्रिटिश पार्लमेंट कंपनीला नाराज होऊन देत नाहीये. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा, कारण की कंपनीमध्ये बरेचसे शेअर्स होल्डर्स ब्रिटिश पार्लमेंट जे आहे ओके किंवा ब्रिटिश संसद जे आहे तेथील सदस्यच बरेचसे ते शेअर्स मेंबर कुठले होते, कंपनीमध्ये होते. ओके, त्यामुळे इथं मुद्दा असा उपस्थित झाला आहे की ब्रिटिश पार्लमेंट जे आहे त्याच्यासमोर मेन मुद्दा उपस्थित झाला की आता जर इतर व्यापाऱ्यांना आपण जर भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी दिली तर नाराज कोण होते? कंपनी होते. बरं, यांना जर आपण परवानगी नाही दिली तर ह्या व्यापाऱ्यांचं करायचं काय? कारण की इथं नेपोलियनने तो मार्ग बंद केलाय. ओके, आणि हे लोक आता ब्रिटनमध्ये खूप मोठे आंदोलन करताय, खूप मोठी जाळपोळ करताय, संपूर्ण वातावरण तिथं आहे. हे विचित्र प्रकार झालाय. असा किचकट प्रसंग त्या पार्लमेंट समोर उभा राहिला. त्यातच एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती म्हणजे नाव लक्षात ठेवायचे ॲडम स्मिथ, ज्याला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतोय. अरे बरोबर आहे की नाही? आता ॲक्च्युली याला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणतोय, परंतु वास्तविकता आहे ह्या ॲडम स्मिथची पूर्ण कुंडली जी आहे म्हणजे त्याचं खानदान पण अजून इथं जन्माला आलं नव्हतं. त्याच्याही अगोदर भारतामध्ये एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, ते म्हणजे कोण? चाणक्य. परंतु त्याला तो भाग वेगळा. इथं ॲडम स्मिथने एक सिद्धांत मांडला, त्याला म्हणायचं व्यापार संदर्भात सिद्धांत तो होता व्यक्तिगत सिद्धांत. आणि या व्यक्तिगत सिद्धांतामध्ये त्या ॲडम स्मिथने सांगितलं की व्यापार किंवा व्यापारामध्ये जी एकाधिकार असतो ओके हा कधी पण तोट्याचा आहे. त्या ॲडम स्मिथचं म्हणणं होतं की व्यापार हा सर्वांसाठी खुला असावा, एका कंपनीसाठी किंवा एका व्यक्तीसाठी किंवा एका देशापर्यंत तो सीमित नसावा. हा ज्या वेळेस ॲडम स्मिथने असा सिद्धांत मांडला त्यावेळेस तर त्या ब्रिटनमध्ये अजून खूप मोठे आंदोलन व्हायला सुरुवात झाली. आता तर ब्रिटनमधले व्यापारी संपूर्णपणे म्हणताय की आम्हाला तुम्ही काय करा, आता पूर्वेकडील देशासोबत व्यापार करण्याची परवानगी द्या, म्हणजे द्याचं. अरे कळतंय का? एक तर असा किचकट प्रसंग त्या पार्लमेंट पुढे उभा राहिलाय. अजून एक मोठा प्रश्न तिथे उपस्थित आला, तो प्रश्न उपस्थित झालाय आणि तो प्रश्न होता ब्रिटनमधल्या धर्मगुरूंचा. आता बघा त्या धर्मगुरूंचं वेगळं काहीतरी म्हणणं आहे. ओके, आता हे ब्रिटनमधले धर्मगुरू जे आहेत तर आता यांचं म्हणणं आहे की जर ह्या पार्लमेंटनी जर भारतासोबत
व्यापार करण्याची परवानगी त्या व्यापाऱ्यांना दिली. ओके, की जे व्यापारी सध्या तिथे आंदोलन करताय, हे व्यापारी कुठे जाणार? भारतामध्ये येणार आणि भारतामधून व्यापार करणार. बरं, हे व्यापारी जर भारतामध्ये आलेच आणि याने जर व्यापार करायला सुरुवात केलीच, बघा बरं काय सांगतोय, तर कदाचित ही भारतीय संस्कृती जी आहे ही अगदी उच्च लेवलची संस्कृती आहे, अगदी सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. कदाचित हे लोक जर भारतामध्ये आले आणि इकडे येऊन जर त्यांनी त्यांची संस्कृती जर इथं भारताची संस्कृती जर स्वीकारली तर आपला धर्म बुडेल. कोणता? ख्रिश्चन धर्म बुडेल. म्हणून या धर्मगुरूंनी एक वेगळीच मागणी करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की आता काय करा, इथं तर आता ऑलरेडी भारतामध्ये कंपनी आहे, म्हणजे कंपनीचे अधिकारी कर्मचारी आहेत तिथं भारतामध्ये, अजून तुम्ही व्यापाऱ्यांना परवानगी देताय भारतासोबत व्यापार करण्याची, मग आता काय करा, तुम्ही आम्हाला पण परवानगी द्या. कुठं जायचे? भारतामध्ये. आपलं कशासाठी जायचंय? तर हे आपले जे काही सगळे लोक आता तिकडे चाललेत, तर कदाचित यांनी जर तिकडे भारतीय संस्कृती जर स्वीकारली तर आपला धर्म बुडेल, आपली संस्कृती लयाला जाईल. मग यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी किंवा यांना आपल्या धर्माचा विसर न पडू देण्यासाठी तुम्ही काय करा, आम्हाला सुद्धा भारतामध्ये जाण्याची परवानगी द्या. आम्ही भारतामध्ये जातो. हे जे काही आपले बरेचसे लोक तिकडे चाललेत तिथं त्यांना आपल्या जे धर्म आहे त्याचा विसर पडून देत नाहीत. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, जे काही तिकडं भारतामध्ये जे काही तिकडे लोक आहेत त्यांना पण काय करू, ह्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार आम्ही त्या लोकांमध्ये करू, अशी मागणी करायला सुरुवात कोणी केली? ब्रिटनमधल्या धर्मगुरूंनी. आता विषय समजून घ्या. दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेत ब्रिटिश पार्लमेंट पुढे. एक आहे ब्रिटिश व्यापाऱ्यांचा आणि दुसरा कोणाचा आहे? या धर्मगुरूंचा. आता ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये अजून तिसरा प्रश्न उपस्थित झाला. हा प्रश्न असा होता, बघा 1700 इथं रिचर्ड वेलस्ली, 1798-99चा कालखंड, या रिचर्ड वेलस्लीने काय केलं, भारतामध्ये एक धोरण राबवलं, ते म्हणजे तैनाती फौजेचं धोरण. बघा बरं का, हे मुद्दे समजून घेत चला. दोन प्रश्न आता कोणासमोर उपस्थित आहेत सध्याला पार्लमेंट समोर? एक तर त्या ब्रिटिश व्यापाऱ्यांचा, ओके, की जे सध्याला मागणी करताय भारतासोबत व्यापार करण्याची. दुसरा प्रश्न धर्मगुरूंचा, ते पण मागणी करताय भारतामध्ये जाऊन आम्हाला आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची. आणि तिसरा प्रश्न असा उपस्थित झाला आता, बघा 1798-99च्या कालखंडामध्ये रिचर्ड वेलस्ली, की ज्यांनी भारतामध्ये एक धोरण राबवलं, ते म्हणजे तैनाती फौजेचं धोरण. ह्या कालखंडामध्ये नेमकं काय झालं? बघा आता 2-4 घटना आहेत त्या. एक तर तैनाती फौजेचं धोरण, दुसरं महत्त्वाची गोष्ट, चौथं आंग्ल-म्हैसूर युद्ध, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं दुसरं इंग्रज मराठा युद्ध. ह्या संपूर्ण कालखंडामध्ये कंपनी पुन्हा एकदा तोट्यात डुबली. म्हणजे कंपनी पुन्हा एकदा तोट्यात गेली आणि तोट्यात गेल्यानंतर कंपनीवर भरपूर सारं कर्ज वाढलं आणि कंपनीवर कर्ज वाढल्यामुळं कंपनीने पुन्हा एकदा ब्रिटिश पार्लमेंट समोर कर्जाची मागणी केली. आता एक तर बघा, ही तिसरी टर्म होती कंपनीची की पार्लमेंटकडून कर्ज घेण्याची. आता एक तर मुद्दा असा आहे, लक्षात ठेवा चला, आता पार्लमेंटच्या ताब्यामध्ये किंवा पार्लमेंटच्या कंट्रोलमध्ये ही कंपनी आली. आता एक तर मेन मुद्दा समजून घेत चला. एक तर पार्लमेंट समोर प्रश्न काय होता, त्या इतर जे व्यापारी आहेत त्यांना भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी द्यायची का नाही द्यायची. दुसरा प्रश्न, धर्मगुरूंना भारतामध्ये जाण्याची परवानगी द्यायची का नाही द्यायची, हा दुसरा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा ह्या कंपनी म्हणजे EIC, ईस्ट इंडिया कंपनी, ह्या कंपनीने मागणी केली पैशाची कोणाकडं? पार्लमेंटकडं. आता ह्या 3 मोठे प्रॉब्लेम ह्या पार्लमेंट समोर उपस्थित राहिलेत. आता याच्यातून मार्ग काढायचा त्या पार्लमेंटला. ओके, मग हा मार्ग काढण्यासाठी जे काही प्रयत्न झाले, मग ह्याच्यातून नेमकं काय करायचं, कोणता मार्ग काढायचा, ह्या संपूर्ण परिस्थितीचं नेमकं कसं, ही परिस्थिती हाताळायची कशी, या संदर्भात ब्रिटिश पार्लमेंटनी 1808 मध्ये एक समिती नेमली. ओके, आणि या समितीने जवळजवळ 5 वर्ष ॲनालिसिस केलं, संपूर्ण अभ्यास केला आणि प्रत्येक वर्षी एक रिपोर्ट तिने ब्रिटिश संसदेला सादर केला. त्यातला 5वा रिपोर्ट म्हणजेच तुमचा हा कोणता कायदा? 1813चा कायदा. कोणता कायदा? 1813चा कायदा. ठीक आहे, चला, तर इथं हा कायदा थोडक्यात आपण समजून घेऊया. आता ह्या कालखंडामध्ये नेमकं कोणत्या उणिवा भासल्या, ओके, आणि त्याच उणिवा त्यांनी कुठे भरून काढल्या? त्या 1813च्या कायद्यामध्ये. ठीक आहे, तर पहिला मुद्दा असा आहे, इथं 1813च्या कायद्याने पहिली गोष्ट, या कायद्याने ही जी EIC आहे, जिला आपण म्हणतो ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीला पुढील 20 वर्ष भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली. किती वर्ष? पुढील 20 वर्ष. हा झाला पहिला आर्टिकल. ठीक आहे, सेकंड आर्टिकल इथं बघा, सुरुवातीला कसं व्हायचं, ब्रिटनमधला व्यापारी भारतामध्ये येऊन व्यापार करू शकत नव्हता. फक्त भारतामध्ये कोण व्यापार करणार? ह्या कंपनीचा कर्मचारी, किंवा ही कंपनीच फक्त, कंपनीचा कर्मचारी पण नाही, फक्त कंपनी भारतामध्ये व्यापार करणार. मग 1813च्या कायद्याने बघा, इंग्लंडमध्ये तुम्हाला पाठीमागं बोललोय मी, जे मोठं आंदोलन सुरू झालं होतं. आंदोलन का सुरू झालं होतं? व्यापाऱ्यांचं. नेपोलियनने व्यापार बंद केला होता
आणि नेपोलियनने व्यापार बंद केल्यामुळं ते व्यापारी ब्रिटनमधले ह्या कंपनीच्या व्यतिरिक्त दुसरे व्यापारी तिथं मागणी करायची, आम्हाला काय करा, भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी देऊन टाका. एक तर पहिला हा प्रश्न. बरं, आता नेमकं ह्या व्यापाऱ्यांना जर तुम्ही परवानगी दिली तर कंपनी नाराज होतीये आणि पार्लमेंटला ह्या कंपनीला नाराज करायचं नाही. परंतु इथं स्वतःहूनच कंपनी कोणाकडे गेली आता, पार्लमेंटकडे. आणि कशाची मागणी केली? पैशाची. मग पार्लमेंटनी सरळ सरळ एक मुद्दा उपस्थित केला, ठीक आहे आम्ही तुम्हाला कर्ज देऊया, पैसे देतो, परंतु आमच्या मागण्या काही मान्य करा. आणि मग त्या मागण्या म्हणजे ह्या अशा मागण्या होत्या. ठीक आहे. आता इथं सरळ सरळ कंपनीचा भारतासोबत व्यापाराचा जो काही एकाधिकार आहे तो रद्द केला गेला. आता एकाधिकार रद्द का केला? कारण की तुम्हाला पाठीमागे सांगितले त्या ॲडम स्मिथने एक सिद्धांत मांडलाय. ओके, ह्या सिद्धांतानुसार त्यांनी सांगितलं की व्यापारामध्ये इथं एकाधिकार हा कधी पण धोक्याचा असतोय. ओके, जर व्यापार तुम्ही सर्वांसाठी खुला केला तर इथं तो व्यापार सर्वांसाठी चांगला असतोय, किंवा तो व्यापार जर सर्वांसाठी खुला असेल तर इथं इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये कोणतीच समस्या तुम्हाला इथं जाणवणार नाहीये. मग इथं 2 नंबरचं आर्टिकल लक्षात ठेवायचे. ह्या 1813च्या कायद्याने इथं काय झाले, EIC म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीचा भारताशी व्यापार करण्याचा एकाधिकार काय झाला, रद्द केला. परंतु अपवाद फक्त 2 ठेवले. एक म्हणजे इथं चहा आणि दुसरा म्हणजे चीनशी व्यापार. ओके, म्हणजे ब्रिटनमधले व्यापारी भारतासोबत इथं फक्त चहाचा व्यापार करू शकत नाहीत, अदरवाईज ते बाकी त्यांना दुसरा मग त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत. ओके, किंवा इथं अजून भरपूर सारे सौंदर्य प्रसाधने आहेत. कळतंय का? हा व्यापार ते भारतासोबत करू शकतात, फक्त आणि फक्त तो चहाचा व्यापार भारतासोबत करू शकत नाहीत. हा झाला पहिला प्रश्न. ठीक आहे, म्हणजे पहिला जो प्रश्न आहे म्हणजे इंग्लंडमध्ये जे काही आंदोलन सुरू झालं होतं ते आंदोलन आता कुठेतरी थांबलं गेलं, कारण की तो प्रश्न आता यांनी बरोबर इथं व्यवस्थित हाताळलेला आहे आणि हाताळून इंग्लंडमधले जे काही व्यापारी आहेत त्यांना भारतासोबत व्यापार करण्याची इथं परवानगी दिलेली आहे. हा पहिला एक मुद्दा लक्षात ठेवायचा. आता इथं म्हणजे अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा, एक मेन पॉईंट, भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी दिली, पण पूर्ण व्यापार करण्याची परवानगी दिली का? नाही. हा व्यापार फक्त कसा करावा, त्यांना अंशतः मुक्त व्यापार करायचा आहे. अंशतः म्हणजे यांना भारतासोबत चहाचा व्यापार करता येणार नाहीये, अदरवाईज ते सगळा व्यापार करू शकताय. पण जर तुम्हाला इथं आयोगाने जर असा प्रश्न विचारला, बघा बरं का, अंशतः आणि पूर्णतः फरक आहे. जर तुम्हाला आयोगाने असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटनमध्ये भारताच्या व्यापारासंदर्भात अंशतः मुक्त व्यापाराचे धोरण राबवले गेले, तर कोणता कायदा? आपला 1813चा कायदा. परंतु ह्या अंशतःच्या जागेवर जर इथं पूर्णतः हा जर शब्द असेल, पूर्णतः, बघा बरं का काय सांगतोय, ह्या अंशतः जागेवर जर कोणता शब्द आलाय, पूर्णतः, आपलं उत्तर बदलतंय. आपलं उत्तर पुढचा 1833चा कायदा. ओके, जर तुम्हाला प्रश्न असा आला की इथं 1833च्या कायद्याने ब्रिटनमध्ये भारतासोबत कोणतं धोरण राबवलं व्यापार संदर्भातलं, ते कोणतं आहे? पूर्णतः. पण जर अंशतः जर म्हटलं तर कोणता कायदा आहे? 1813चा कायदा. पॉईंट क्लिअर? चलो, हे 2 मुद्दे तुमचे क्लिअर झाले. आपण जातोय तिसऱ्या पॉईंटकडे. आता इंग्लंडमध्ये अजून एक प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे ब्रिटनमधल्या धर्मगुरूंचा. मग ह्या धर्मगुरूंची इथं पुन्हा एकदा त्यांची पण इथं सोय लावण्यात आली. सरळ सरळ या कायद्याने 1813च्या कायद्याने भारतामध्ये अंशतः धर्मप्रचाराचे धोरण राबवले गेले. हे 2 पॉईंट मित्रांनो डायरेक्ट तुम्ही नोट करून घ्या. अंशतः मुक्त व्यापाराचे धोरण आणि अंशतः इथं धर्मप्रचाराचे धोरण कोणत्या कायद्याने राबवले गेले? 1813च्या कायद्याने. पॉईंट क्लिअर? चलो, सेकंड पॉईंट, या कायद्याने, आता मुद्दा असा आहे की या कायद्याने इथं दरवर्षी शिक्षणासाठी, म्हणजे भारतीय शिक्षणासाठी दरवर्षी किती लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली? 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद कोणत्या कायद्याने केलेली आहे? 1813च्या कायद्याने. हा मुद्दा आपल्याला थोडा व्यवस्थित समजून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, हे 3 पॉईंट इथं तुम्हाला 1813च्या कायद्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, या कायद्याने भारतामध्ये काय झालंय, भारताशी व्यापार करण्याचा एकाधिकार रद्द केला गेला. ओके, म्हणजेच या कायद्याने ब्रिटनमध्ये भारताच्या व्यापारासंदर्भात अंशतः मुक्त व्यापाराचे धोरण राबवण्यात आले. अंशतः का म्हणलं त्याला? अंशतः का म्हणलं? कारण की इथं चहाचा व्यापार करता येत नाहीये. ओके, त्यानंतर या कायद्याने भारतामध्ये अंशतः इथं धर्मप्रचार धोरण राबवले गेले. आणि सेकंड पॉईंट, या कायद्याने भारतीय शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. कोणता कायदा? 1813चा कायदा. पॉईंट क्लिअर? चलो, सेकंड पॉईंट असा आहे, आता 1813च्या कायद्याने, बघा बरं, हे आपल्याला खूप समजून घ्यायचे. 1813च्या कायद्याने भारतीय जनतेवर कर लावण्याची तरतूद करण्यात आली. काय लावण्याची तरतूद करण्यात आली? कर. परंतु अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा, हा कर लावायचा कोणावरती? हा एक पॉईंट प्रश्न होता. मग अशाच व्यक्तीवर कर लावला जाईल की जो व्यक्ती सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतोय. कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये? सुप्रीम कोर्टाच्या. ओके, चलो, सेकंड पॉईंट, या कायद्याने भारतात राहणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी, बघा बरं काय सांगतोय, कारण की
आता इथं काय झालंय, एक तर सुरुवातीला EICचे लोक भारतामध्ये आहेतच, ईस्ट इंडिया कंपनी, परंतु आता भारतामध्ये अंशतः मुक्त आणि अंशतः धर्मप्रचार धोरण इथं राबवलं गेले. मग ह्या धोरण राबवलं गेल्यामुळं आता इंग्लंडमधले बरेचसे नागरिक भारतामध्ये येऊ लागले. ओके, आणि तुम्हाला मी सांगितलंय ॲक्च्युली धर्मगुरू आलेत कशासाठी भारतामध्ये, त्यांच्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. त्याचबरोबर जे काही इतर व्यापारी भारतामध्ये आलेत, हे व्यापारी त्यांच्या ख्रिश्चन धर्मापासून वंचित राहू नये किंवा त्यांचं मत परिवर्तन होऊ नये, त्यासाठी हे लोक भारतामध्ये आलेत. मग आल्यानंतर त्या व्यापाऱ्यांची काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे धर्मसंदर्भातली. मग इथं सरळ सरळ या कायद्याने ब्रिटिश नागरिकांसाठी गिरिजाघर सुरू करण्यात आले. काय सुरू करण्यात आले? गिरिजाघर. कळतंय का? आणि असं पहिलं गिरिजाघर लक्षात ठेवायचंय, हे सुरू केलं कलकत्ता या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? कलकत्ता. अरे समजतंय? हा कायद्या संदर्भात तुम्हाला फक्त एवढेच पॉईंट लक्षात ठेवायचे आणि याच्या बाहेर तुम्हाला कायदा विचारला जाणार नाहीये. ओके, चला, एवढेच पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे 3 ते 4 आर्टिकल, याच्या बाहेर हा कायदा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जात नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, चला तुम्हाला पाठीमागे बोललोय, कायदा कोणताही असू द्या, कायद्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड लक्षात ठेवा. चला, कायदा करण्याची गरज का निर्माण झाली ते लक्षात असू द्या. त्याच्या बाहेर तुम्हाला कायद्यावर प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे, चल. तर इथं अशा प्रकारचे हे जे काही कायदा आहे, हा 1813चा कायदा आपला इथं आपण संपूया. म्हणजे हा कायदा आता संपलेला आहे. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. चला, हा संपूर्ण कोर्स जो आहे आमचा इतिहासाचा कोर्स, ओके, आधुनिक भारताचा इतिहास, हा कोर्स तुम्हाला द विनर हे तुम्ही ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करायचे. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हा कोर्स संपूर्ण म्हणजे आपल्या परीक्षेला जेवढं महत्त्वाचे आहेत हे सगळे टॉपिक अगदी खूप कमी वेळेमध्ये इथं तुमचे कव्हर होतील. अवश्य तुम्ही हे कोर्स परचेस करा. ओके, ते ॲप्लिकेशन पहिला डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा, कारण की हे अगदी कमी खर्चामध्ये हे स्पेशली तुमच्यासाठी आम्ही इथं हे लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, चलो तर थांबू आपण इथं. जय हिंद.